Super 30 brought to you by Tanishq, a Tata product. नमस्कार, मी एकता यूसीएनच्या सुपर 30 मध्ये आपलं स्वागत आहे. नागपूर मेट्रोच्या कामादरम्यान मोठा अपघात. क्रेन आणि मेट्रो ब्रिजचा काही भाग खाली कोसळला. वाना डोंगरीच्या महाजनवाडी परिसरातील घटना. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अमरावतीच्या धामणगाव गडी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार. पहाटे गावातील रस्त्यावर फिरताना सीसीटीव्हीत कैद. नर्सिंग विद्यार्थिनीकडून रुग्णालयातील भिंती आणि बेड पुसून घेतले. भंडाऱ्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटना. भंडाऱ्यात रिकामा गॅस सिलेंडरसह काँग्रेसचं आंदोलन. गॅस दरवाढीनंतर टंचाईचा आरोप. भंडारा शहरात घरगुती सिलेंडर्सचा हॉटेल आणि खानावळींमध्ये वापर. विशेष पथकाची 3 ठिकाणी तपासणी. 8 सिलेंडर जप्त. शेतात चिखल काढताना चिखलात डुबून शेतकऱ्याचा मृत्यू. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मानदेड शेत शिवारातील घटना. पीक संरक्षणासाठी लावलेल्या विजेच्या तारानं 2 रानगवांचा मृत्यू. भंडारा जिल्ह्याच्या लाखणी वन परिक्षेत्रातील वालामझरी परिसरातील घटना. भंडाऱ्याच्या कुडेगाव इथं शेतात उभा ट्रॅक्टर जळून राख. शेतकऱ्याचं 6 लाखाचं नुकसान. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा केला मेट्रोनं प्रवास. नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील खराडा पुनर्वसन शाळेची शैक्षणिक सहल. विद्यार्थ्यांनी घेतला गोरेवाडा प्राणी संग्रहालय जंगलाचा सफारीचा अनुभव. तर रमण विज्ञान केंद्रात घेतली वैज्ञानिक प्रयोगांची माहिती. यवतमाळ शहरात युवकाची धारदार शस्त्रानं हत्या. जुन्या वादातून घडलं हत्याकांड. गॅस तुटवड्याचा शालेय पोषण आहार यंत्रणेवर परिणाम. गॅस संपल्यास शालेय पोषण आहार चुलीवर बनवायचे. बुलढाण्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांचे आदेश. खामगाव नगर परिषदेत जात प्रमाणपत्राचा वाद. ओबीसी नगरसेवकावर बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप. गोंधळ टाळण्यासाठी ग्राहकांनी गॅस सिलेंडरसाठी आगाऊ बुकिंग करू नये. अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन. रमजान ईदच्या अनुषंगाने अमरावतीच्या नागपुरी गेट पठाण चौक परिसराची पाहणी. महापौरांनी दिले स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांबाबत निर्देश. गॅस सिलेंडर तुटवड्याचा सर्वांना फटका. अमरावतीच्या एकविरा देवी भक्तांच्या महाप्रसादावरही परिणाम. महिन्याला 150 ते 200 गॅस सिलेंडरची गरज. अन्नछत्र सुरू ठेवण्यासाठी लाकडी चुली वापरण्याचा किंवा मेन्यूमध्ये बदलण्याचा विचार. रमजान ईद निमित्त अमरावतीत बाजारपेठ सजली. रंगबिरंगी शेवया, कपडे, सुक्या मेवानी सजली दुकानं. पश्चिम विदर्भातील जलसाठ्यात घट. उन्हाळ्याच्या सुरुवातीला जलसाठा घटल्यानं वाढली चिंता. वाढत्या उन्हामुळे अमरावतीत जिल्हा सामान्य रुग्णालयात खास उष्माघात कक्ष तयार. कामाशिवाय उन्हात न फिरण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन. बुलढाण्याच्या टीबी हॉस्पिटलच्या स्वयंपाक खोलीत चोरी. भरलेला गॅस सिलेंडरसह इतर साहित्य लंपास. एनएचएम अंतर्गत पात्र उमेदवारांना दिल्या पदस्थापना. बुलढाण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात मिळाल्या 78 स्टाफ नर्स. 34 लाख रुपयांचा भ्रष्टाचार प्रकरणी सरपंच सचिवावर गुन्हे दाखल. लोहारा ग्रामपंचायत सील. सरपंच आणि सचिव झाले फरार. अकोल्यात गॅसची ऑनलाईन बुकिंग व्यवस्था कोडबडली. मोठ्या प्रमाणात बुकिंग होत असल्यानं गोंधळ. मूर्तिजापूरमध्ये मोकळ्या जागेतील वाळलेल्या गवताला लागली आग. मात्र अरुंद रस्त्यामुळे अग्निशमन दलाची गाडी पोहोचू शकली नाही. अकोल्याच्या जन्ममृत्यू विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश. प्रमाणपत्रासाठी लोकांना अनेक चक्रा माराव्या लागत असल्यानं कारवाई. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रेल्वेनं प्रवास करणे होणार सुकर. मध्य रेल्वेनं केली उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा. अकोल्याच्या वादग्रस्त व्यावसायिक दुकानांना आग. आगीत 6 दुकानं जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. अकोल्याच्या बाळापूरमध्ये माकडांचा वाढला उपद्रव. माकडांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. Super 30 brought to you by Tanishq, a Tata product.